नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, वेलकम टू स्वाध्याय ई लर्निंग यूट्यूब चॅनल. रिमोट सेन्सिंग या आपल्या लेक्चर सिरीजमधलं आजचं आपलं हे पुढचं लेक्चर आहे. याच्यामध्ये आपण जो टॉपिक कव्हर करणार आहे तो आपल्या GS1च्या सिलेबसमधला टॉपिक नंबर 2.8 सी GIS अँड इट्स ॲप्लिकेशन. ठीक आहे, GIS आणि त्याचे ॲप्लिकेशन हा टॉपिक आपल्याला या ठिकाणी कव्हर करायचा आहे. तर आय होप तुम्ही हे सर्व लेक्चर सिक्वेन्समध्ये बघताय. आधीचे लेक्चर तुम्ही केले असतील आणि नक्कीच तुम्हाला त्यांचा फायदा होत असेल, तुमचा चांगल्या पद्धतीने अभ्यास होत असेल अशी मी या ठिकाणी अपेक्षा व्यक्त करतो. तर मग आज कुठलाच वेळ न घालवता आपण थेट मुद्द्यावर येऊया. आपल्याला बघायचे GIS म्हणजे काय. तर बघा, GIS म्हणजे जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे, तर हे तुम्ही इंग्लिशमध्येच लक्षात ठेवायचा प्रयत्न करा. जिओग्राफिक इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे GIS. आता हे काय मी सांगतो, आधी आपण डेफिनेशन वाचून घेऊ किंवा स्लाइडवरची इन्फॉर्मेशन एकदा वाचून घेऊ, म्हणजे समजवायला सोपं जाईल. तर बघा, GIS is defined as a computer system, ठीक है, which is used to capture, store, manage, query, analyze, display geospatial data. ठीक आहे, म्हणजे जो जिओस्पॅशियल डेटा असेल याच्या संदर्भातलं संपूर्ण मॅनेजमेंट करण्याचं काम करणारं जे काही एक कम्प्युटर सिस्टम आहे त्याला आपण GIS म्हणतोय. ओके, याच्यावरनं आपल्याला काय लक्षात घेतलंय की जिओस्पॅशियल डेटा म्हणून काहीतरी डेटा आहे. ठीक आहे, ते आपण पुढे बघणारच आहे नक्की काय. तर सध्या इतकं लक्षात ठेवा की जिओस्पॅशियल डेटा म्हणून काहीतरी डेटा आहे आणि ह्या डेटावरती आपल्याला जे पण काही ऑपरेशन करायचे, ठीक आहे, हा डेटा कॅप्चर करणं झालं, स्टोअर करणं झालं, त्याचं मॅनेजमेंट झालं. क्वेरिंग म्हणजे काय की डेटावरती आपण एखादी क्वेरी फायर करतो. म्हणजे काय, तर आपण एक कमांड त्या ठिकाणी देतो आणि त्यानुसार त्या डेटामधनं आपल्याला आउटपुट मिळतंय. ठीक आहे, त्याच्यानंतर त्या डेटाचं ॲनालिसिस, नंतर हे सगळं झाल्यावर डेटा आपल्याला दिसणं. ठीक आहे, डिस्प्लेइंग. ठीक आहे, कॉमन युजरला डेटा दिसला पाहिजे इन्फॉर्मेशनच्या फॉर्मॅटमध्ये. तर ह्या गोष्टी दाखवणारं सर्व जे काही सॉफ्टवेअर आहे त्याला आपण GIS म्हणतोय, जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे, GIS आणि GPS ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. ठीक आहे, इथे तुम्ही लक्षात ठेवलं पाहिजे. GPS जे आहे ते ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम आहे. ठीक आहे, म्हणजे इथं आपण काय करतोय की एखाद्या पर्सनची किंवा एखाद्या पॉइंटची पूर्ण ग्लोबवरती काय पोझिशन आहे, ठीक आहे, तर तो कुठे आहे, पृथ्वीवरती कोणत्या ठिकाणी उभा आहे हे दाखवण्याचं काम आपण GPS थ्रू करतो. GIS जे आहे ते त्याच्यापेक्षा वायडर ॲप्लिकेशन आहे. ठीक आहे, याच्यामध्ये आपण संपूर्ण डेटाचा म्हणजे जो जिओस्पॅशियल डेटा आहे त्याचा ॲनालिसिस करणार आहे. ठीक आहे, तर ह्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, या दोघांना मिक्स नाही करायचे. GIS आणि GPS हे दोन वेगळं आहे, हे आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे. ओके, ठीक आहे. तर बघा, इट हेल्प्स टू इव्हॅल्युएट रिअल वर्ल्ड फीचर्स रिप्रेझेंटेड ॲज जिओस्पॅशियल डेटा इन रिलेशन टू कोऑर्डिनेट सिस्टम. ठीक आहे, गिव्स इन्फॉर्मेशन रिलेटेड टू लोकेशन, कंडिशन, ट्रेंड, पॅटर्न अँड मॉडेलिंग. जिओस्पॅशियल डेटा मीन्स जिओग्राफिकली रेफरन्स्ड डेटा. ठीक आहे, तर जिओस्पॅशियल डेटा म्हणजे काय एक्झॅक्टली की जिओग्राफिकली रेफरन्स्ड डेटा आहे. म्हणजे काय की आपल्याकडे जी पण काही इन्फॉर्मेशन आहे, ठीक आहे, समजा नद्यांसंदर्भातली माहिती असेल, पर्वतांसंदर्भातली माहिती असेल, त्याच्यानंतर जे पण काही भौगोलिक फीचर्स असतील यांच्या संदर्भातली जी काही माहिती असेल ती जिओग्राफिकली रेफरन्स्ड आहे. ठीक आहे, म्हणजे ती XY सिस्टमवरती त्याचे कोऑर्डिनेट्स हे सुद्धा आपल्याकडे त्या इन्फॉर्मेशनचे आहे. ठीक आहे, म्हणजे त्याचं लॉन्जिट्यूड काय आहे आणि लॅटिट्यूड काय आहे याच्याशी संदर्भात असलेली माहिती आपल्याकडे जी आहे त्याला आपण जिओस्पॅशियल डेटा म्हणतोय. आणि ज्या इन्फॉर्मेशनमध्ये फक्त त्यांच्या फीचर्स विषयी माहिती आहे आणि त्यांच्या लॉन्गिट्यूड आणि लॅटिट्यूड विषयी माहिती नाहीये, अक्षरवृत्त आणि रेखावृत्त यांच्याविषयी माहिती नाहीये, फक्त त्यांच्या फीचर्स विषयी, त्यांच्या जे काही विशेष गोष्टी याच्याविषयी माहिती आहे, तर तो राहील नॉन जिओस्पॅशियल डेटा. ठीक आहे, आणि जिओस्पॅशियल डेटामध्ये त्याच्या जिओग्राफिकल लोकेशनचा डेटा असणं खूप कंपल्सरी आहे, म्हणूनच त्याला आपण जिओस्पॅशियल डेटा म्हणतोय. ठीक आहे, तर हा कीवर्ड आहे या गोष्टीतला, तर तो तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे, आता बघा, डू यू नो मध्ये आपण हे घेतलंय. माझ्या मते हे स्टेट बोर्ड मधलं एक स्क्रीनशॉट मी इथे घेतलाय. स्टेट बोर्ड किंवा NCERT कुठला तरी आहे. ठीक आहे, तर स्टँडर्ड सोर्स मधलंच आहे, तर हे नाव आपल्याला माहिती पाहिजे. बघा, रॉजर F टॉमिल्सन. ठीक आहे, यांचा कार्यकाळ 1933 पासून ते 2014 इतका होता. वॉज अन इंग्लिश जिओग्राफर अँड प्रायमरी ओरिजिनेटेड ऑफ द मॉडर्न कम्प्युटराइज GIS. ठीक आहे, GISचा शोध यांनी लावलेला आहे. अँड हॅज बीन एक्नॉलेज्ड ॲज द फादर ऑफ GIS. ठीक आहे, तर तुम्हाला हे नावच विचारलं जाऊ शकतं, GISचे फादर कोणाला म्हणतात.
ठीक आहे. आता याच्या आधीचे लेक्चर्स आठवून बघा. याच्यामध्ये मी तुम्हाला काही व्यक्तींची नावं दिली होती. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा तुम्हाला मी सांगितलं होतं की तुम्हाला रिमोट सेन्सिंगच्या संदर्भातला कोण व्यक्ती आहे तर याचं नाव माहिती पाहिजे. त्याच्यानंतर एरियल फोटोग्राफीच्या संदर्भात कोण व्यक्ती आहे याचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्यानंतर मल्टीस्पेक्ट्रल स्कॅनर याच्या संदर्भातला कोण व्यक्ती आहे याचं नाव तुम्हाला माहिती पाहिजे. त्याच्याच सोबत इंडियामध्ये यांच्याशी असोसिएटेड कोणी व्यक्ती आहे का तर या सर्वांचं नाव आपल्याला माहिती पाहिजे. हे मी पर्टिक्युलर लेक्चरमध्ये शिकवलेलं आहे. तर आय होप तुम्हाला ते नावं आठवत असतील. तर इथे आपल्याला लक्षात ठेवायचं रॉजर टॉमिल्सन. ओके. It was during his tenure in 1960s with Ottawa-based aerial survey company Spartan Air Services that the Dr. Tomlinson conceptualized combining the land use mapping with emerging computer technology. ठीक आहे. त्या काळात होणारं जे लँड यूजचा मॅपिंगचा डेटा आहे त्याला कम्प्युटर टेक्नॉलॉजीशी मेळ कसा घालता येईल याच्याविषयीचा त्यांनी विचार केला आणि त्यांनी जे काम केलं त्याच्यातून पुढे जाऊन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे GIS ची निर्मिती झाली. आणि ते कोणतं झालं तर कॅनडा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. इट इज द फर्स्ट कम्प्युटराइज GIS इन द वर्ल्ड. ठीक आहे. म्हणजे जगातलं सर्वात पहिलं कोणतं असेल कम्प्युटराइज GIS सिस्टम तर ते आहे कॅनडा जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. हा पण क्वेश्चन आलेला नाहीये. सिंपल क्वेश्चन येऊ शकतो की जगात सगळ्यात पहिले कोणत्या देशाने GIS ची निर्मिती केली. आपल्याला वाटेल USA असेल पण ते नाहीये तर कॅनडा आहे. ठीक आहे. तर एवढं फॅक्ट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. आता बघा याच्यावरती आलेला एक क्वेश्चन आपण घेऊ. 2021च्या एक्झाम मध्ये आलेला आहे. डॅश इज अ कम्प्युटर बेस्ड टूल फॉर मॅपिंग अनालायझिंग थिंग्स दॅट एक्झिस्ट अँड इव्हेंट्स दॅट हॅपन ऑन द अर्थ. ठीक आहे. म्हणजे अशी कोणती गोष्ट आहे की ज्याच्यामधनं आपण मॅपिंग आणि अनालिसिस करू शकतो ज्या पण गोष्टी पृथ्वीवरती घडत आहेत त्याच्या. ठीक आहे. याला आपण मराठीत काय वाचणार आहे पृथ्वी तळावरती अस्तित्वात असणाऱ्या बाबी आणि ज्या घटना आहेत त्याचे संगणकीकृत साधनाद्वारे रेखांकन आणि विश्लेषण केले जाते त्यास काय म्हणतात. ठीक आहे. तर ऑप्शन बघू. जिओग्राफिकल कोऑर्डिनेट्स. ठीक आहे. तर जिओग्राफिकल कोऑर्डिनेट म्हणता का नाही. कोऑर्डिनेट म्हणजे काय तर तुमचे लँजिट्यूड आणि लॉटिट्यूड यांची जी व्हॅल्यू आहे तर याला आपण जिओग्राफिकल कोऑर्डिनेट म्हणतोय. त्याच्यानंतर जिओग्राफिक रेफरन्स तर असं काही सिंपल नाहीये. नंतर जिओग्राफिक डेटाबेस तर अशी पण काही एक्झॅक्ट टर्म नाहीये. ठीक आहे. आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम. ठीक आहे. जे की आपण पहिल्याच स्लाइडवरती बघितलं की हे एक प्रकारचं कम्प्युटराइज सिस्टम असतं जे तुमचा जे काही डेटा आहे जिओस्पॅशियल डेटा याचं मॅनेजमेंट करायचं काम करतं. आणि तेच आपल्याला इथे विचारलंय की असं एखादं टूल आहे का किंवा कम्प्युटराइज सिस्टम आहे का की जे पृथ्वीवरती घडणाऱ्या किंवा असणाऱ्या गोष्टींचं मॅपिंग आणि अनालिसिस करेल तर त्याचं उत्तर आहे GIS. ओके. भौगोलिक माहिती व्यवस्था. ठीक आहे. तर मराठीमध्ये बघा याला भौगोलिक माहिती व्यवस्था असं म्हटलेलं आहे. तर जे टिपिकल मराठी मीडियममध्ये स्टडी करताय त्यांनी हा शब्द लिहून घ्यायला हरकत नाही. ओके. पुढे जाऊया. नेक्स्ट सब टॉपिक आहे हिस्ट्री ऑफ GIS. GISचा इतिहास बघायचा आपल्याला. तर बघा जसं की मी सुरुवातीला सांगितलंय 1971 मध्ये कॅनेडियन GIS वॉज द फर्स्ट एव्हर GIS प्रोड्युसर. ठीक आहे. कॅनडामध्ये सगळ्यात पहिल्यांदी GIS ची निर्मिती झाली. त्याच्यानंतर 1973 मध्ये गिरास नावाचं एक सिस्टम बनवलं US जिओलॉजिकल सर्वे डिपार्टमेंटने. ठीक आहे. गिरासचा काय फुल फॉर्म होता जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन रिट्रीव्हल अँड अनालिसिस सिस्टम. ठीक आहे. अशा पद्धतीचं एक सिस्टम बनवलं USAने. ठीक आहे. तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं गिरास हे USAचं आहे. याच्यानंतर 1982 मध्ये फर्स्ट वेक्टर बेस्ड जिओमेट्रिक जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम सॉफ्टवेअर बाय ESRI कॅलिफोर्निया. ठीक आहे. तर वेक्टर बेस्ड काय तर हे पुढे येणार आहे स्केलर इमेजेस आणि वेक्टर इमेजेस किंवा स्केलर क्वांटिटी आणि वेक्टर क्वांटिटी याच्यामधला जो काही फरक आहे तो पुढे येणार आहे. ठीक आहे. सध्या एवढंच लक्षात ठेवा की हे पहिल्यांदा ESRI या संस्थेने कॅलिफोर्नियामधल्या हे बनवलेलं होतं. नंतर 2009 मध्ये इस्रो आणि स्कॅन पॉइंट जिओमॅटिक्स या दोघांनी मिळून एक इंटिग्रेटेड GIS सॉफ्टवेअर जे IGIS नावाचं एक सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. ठीक आहे. तर मग हे काही आपल्याला नावं लक्षात ठेवायचे की कोणत्या देशांनी किंवा कोणत्या संस्थेने कोणत्या वर्षी काय काय GISच्या संदर्भात काम केलेलं आहे. ठीक आहे. याच्यानंतर आपल्याला हे जे नाव मी सुरुवातीला सांगितलं रॉजर टॉमिल्सन फर्स्ट कॉइन द टर्म GIS. ठीक आहे. यांनी GISचं जी काही टर्म आहे किंवा डेफिनेशन आहे किंवा कॉन्सेप्ट आहे ही दिली होती. त्याच्यामुळे यांना फादर ऑफ GIS असं सुद्धा म्हणतात. ठीक आहे. हे आपलं बघून झालंय. ओके. पुढे जाऊ.
पुढे आहे कंपोनंट्स ऑफ जीआयएस. ठीक आहे, हा इम्पॉर्टंट पॉईंट आहे. याच्यावरती 2 ते 3 प्रश्न आलेले आपल्याला बघायला मिळतात. ठीक आहे, जीआयएस मध्ये काय काय गोष्टींचा समावेश होतो. तर बघा, खाली दिलेले आहे 5 गोष्टी, या लक्षात ठेवायच्या आपल्याला. सगळ्यात पहिले आहे हार्डवेअर, नंतर आहे सॉफ्टवेअर, नंतर आहे डेटा, नंतर आहे पीपल, नंतर आहे प्रोसिजर्स. ठीक आहे, हार्डवेअर. आता आपल्याला माहिती आहे की एखादं सिस्टम आपल्याकडे असलं पाहिजे, जे कम्प्युटर सिस्टम आहे, तर त्याला कुठलं ना कुठलं हार्डवेअर लागणार आहे. तर जीआयएस सारखं जे मोठं एक सिस्टम आहे, तर याच्यासाठी त्या पद्धतीचे सीपीयूज लागणारे, हार्ड डिस्क लागणारे, मॉनिटर लागणारे, डिजिटायझर लागणारे आणि स्कॅनर लागणारे. तर हे जे काही कंपोनंट्स आहे, जे फिजिकली आपण बघू शकतो, ते सगळे हार्डवेअर्समध्ये येत आहे. ठीक आहे, नंतर सॉफ्टवेअर कोणते कोणते लागणार आहे. तर बघा, जीआयएसचे स्वतःचे काही सॉफ्टवेअर असतात, त्याच्यासोबतच डीबीएमएस म्हणजे डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टम, त्याच्यानंतर जीयूआय ग्राफिकल युजर इंटरफेस, नंतर आर्क इन्फो, मॅप इन्फो, इंटिग्राफ, ग्राम प्लस प्लस आणि ग्रास, दॅट इज द ओपन सोर्स पब्लिक डोमेन सॉफ्टवेअर. आता याच्यातले हे तुम्ही नाव लक्षात ठेवा. आर्क इन्फो झालं, मॅप इन्फो झालं, इंटरग्राफ झालं, किंवा ग्राम प्लस प्लस झालं, किंवा ग्रास झालं. ठीक आहे, तर हे जे सॉफ्टवेअर्स आहे हे स्पेशली जीआयएसचे सॉफ्टवेअर आहे. ठीक आहे, तर याच्यावरती आपल्याला प्रश्न येऊ शकतो की खालीलपैकी कोणतं सॉफ्टवेअर हे जीआयएसचं सॉफ्टवेअर आहे. तर मग आर्क इन्फो आणि मॅप इन्फो हे नाव आपल्याला लक्षात ठेवायचे आहे. ठीक आहे, नंतर डेटा. आता बघा, आपल्याकडं हार्डवेअर आलं, आपल्याकडं सॉफ्टवेअर आलं, पण हे दोन्ही चालणार तेव्हाच आहे जेव्हा यांना काहीतरी इनपुट म्हणून आपण डेटा देणार आहे. ठीक आहे, तर त्या पद्धतीचा आपल्याला डेटा लागतोय. तर डेटा फ्रॉम मॅप और जिओग्राफिकली रेफरन्स डेटा फ्रॉम एरियल फोटोग्राफ. ठीक आहे, आता जीआयएसला आपण जो डेटा इनपुट देणार आहे तो इन शॉर्ट जिओ स्पेशल डेटा असणार आहे. ठीक आहे, जे आपण आधीच्या स्लाइड्सवरती बघितलं की जिओ स्पेशल डेटा आपण जीआयएसला इनपुट म्हणून देणार आहे. तर तो प्रकारचा डेटा लागणार आहे. आणि जिओ स्पेशल म्हणजेच काय, जिओग्राफिकली रेफरन्स्ड डेटा. ठीक आहे, ज्याच्यामध्ये XY कोऑर्डिनेट्सचा समावेश आहे, अशा पद्धतीचा डेटा, अशा पद्धतीची माहिती ही आपल्याला इनपुट म्हणून द्यायची. याच्यानंतर याच्यामध्ये काही लोकांचा सुद्धा समावेश आहे. त्याच्यामुळे पीपल किंवा पर्सन हे सुद्धा याच्यात येतात. पीपल किंवा पर्सनला एका पुस्तकामध्ये लाईव्हवेअर असं नाव दिलेलं होतं. ठीक आहे, तर मग समजा एखाद्या ठिकाणी पीपलच्या ऐवजी लाईव्हवेअर आलं, तर हे घाबरून जायचं नाही की लाईव्हवेअर म्हणजे नक्की काय. तर हे पीपलच आहे. ठीक आहे, 2 ठिकाणी 2 वेगळे रेफरन्स सापडले, म्हणून दोन्ही नावं लक्षात ठेवायचे. पीपल आणि लाईव्हवेअर दोन्ही एकच आहे. तर मग लक्षात काय घ्यायचं आहे की हे जे जीआयएसचं सिस्टम आहे, तर हे काही आपल्या सामान्य सिस्टम सारखं नाही आहे. जसं की आपण आपल्या कम्प्युटरवरती MS ऑफिस वापरतो. आता मी तुम्हाला शिकवतोय, तर मी तुम्हाला शिकवतोय हे मायक्रोसॉफ्ट पॉवर पॉईंटवरती तुम्हाला या स्लाइड्स मी शिकवतोय आणि त्याच आपण स्क्रीन रेकॉर्ड करतोय. ठीक आहे, तर हे काही जे सॉफ्टवेअर झाले, पॉवर पॉईंट झालं, त्याच्यानंतर PDF साठीचे सॉफ्टवेअर झाले, त्याच्यानंतर MS ऑफिस झालं, त्याच्यानंतर स्क्रीन रेकॉर्डिंगचे सॉफ्टवेअर झाले, त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंगचे सॉफ्टवेअर झाले. तर हे जे काही सगळे सॉफ्टवेअर्स आहे, तर हे कॉमन मॅन सुद्धा यूज करू शकतो. ठीक आहे, सामान्य माणूस सुद्धा यांचा वापर करू शकतो. याला विशेष असं वेगळं ज्ञान घ्यायची गरज नाही, किंवा जे काही आहे ते थोडंफार प्रमाणात आहे, जे कोणी पण शिकू शकतं. पण ही जीआयएसचे जे सॉफ्टवेअर आहे याला हँडल करण्यासाठी आपल्याला त्याच्यातले तज्ज्ञ लोकच लागतील. ठीक आहे, त्याच्यामध्ये इथे जे लाईव्हवेअर किंवा पीपल हा एक महत्वाचा याचा कंपोनंट आहे. तर मग याच्यामध्ये बघा कोण कोण येतंय. व्ह्युअर्स येतंय की जे जीआयएसला यूज करणारे, जे स्पेशलिस्ट आणि प्रोग्रामर्स आहे, जे जीआयएसचं मॅनेजमेंट करणार आहे, तर असे लोक याच्यामध्ये असणार आहे. त्याच्यानंतर प्रोसिजर्समध्ये काय लक्षात ठेवायचं की सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. ठीक आहे, सेट ऑफ इन्स्ट्रक्शन्स. तर काही इन्स्ट्रक्शन्स असतील ज्याच्यानुसारच काम केलं जाईल, तर त्याला आपण प्रोसिजर म्हणतोय. ठीक आहे, तर ह्या गोष्टी जीआयएसच्या कंपोनंट आहे. ठीक आहे, तर ह्या 5 गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या. आता बघा, जीआयएसचे सॉफ्टवेअर कोणते, स्पेशली जीआयएसचे सॉफ्टवेअर. तर बघा, इरडास नावाचा एक सॉफ्टवेअर आहे, मॅप इन्फो आहे, आर्क इन्फो आहे, कार्टलँक्स आहे, आणि हे एक आहे IDRISSI. ठीक आहे, तर हे 5 नावं तुम्ही लक्षात ठेवा. हे जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टमचे सॉफ्टवेअर्स आहे. ठीक आहे, हे स्पेशलाइज सॉफ्टवेअर आहे ज्याच्यावरती जीआयएस चालू शकतं. ठीक आहे, पुढे जाऊया. आता याच्यावरती आलेले आपण क्वेश्चन सोडू. बघा, 2012ला हा एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे की खालीलपैकी कोणतं हे जीआयएस साठी वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. डॅश इज द बेस्ट अँड लार्जली युज्ड कमर्शियल इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर पॅकेज इन जीआयएस. ठीक आहे, कमर्शियल इमेज प्रोसेसिंग सॉफ्टवेअर इन जीआयएस. जीआयएस साठी लागणारं
एक इमेज प्रोसेसिंगचं कोणतं खालीलपैकी सॉफ्टवेअर आहे? तर याचं उत्तर आहे इरडास. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे, जे की आपण आपल्या माहितीमध्ये पहिलंच नाव आपण सांगितलंय इरडास, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, याचा काहीतरी फुल फॉर्म आहे जो मी इथे घेतलेला नाहीये आणि तो गरजेचा पण नाहीये. ठीक आहे, इतकं टेक्निकल मध्ये जायची गरज नाही. आयोगाने याच्यापर्यंतच विचारले तर आपण तेच लक्षात ठेवू. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचे काय तर मॅटलॅब झालं, एक्सेल झालं किंवा फोटोस्मार्ट झालं. तर हे आपल्याला माहिती आहे की हे बेसिक सॉफ्टवेअर आहे, हे आपल्या प्रत्येकाच्या लॅपटॉप किंवा कम्प्युटरवरती असतात. ठीक आहे, एक्सेल आपण सगळ्यांनी वापरलेलं असतं. फोटोस्मार्ट जे इमेज प्रोसेसिंगचे काम करतात त्यांच्याकडे असू शकतं. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे सॉफ्टवेअर, पण हे काही GISच्या संदर्भातले नाहीये. ठीक आहे, त्याच्यामुळे हे आपल्या उत्तरामध्ये येणार नाही. ठीक आहे, तर मग एवढं लक्षात ठेवायचं आहे. पुढे जाऊ. पुढे बघा, 2018 मध्ये पुन्हा याच्यावरती एक प्रश्न आलेला आहे. GIS कन्सिस्ट विच ऑफ द फॉलोइंग सबसिस्टम? खालीलपैकी कोणते सबसिस्टम हे GIS मध्ये असतात? ठीक आहे, एन इनपुट सिस्टम दॅट अलाउज फॉर कलेक्शन ऑफ डेटा टू बी युज्ड अँड अनालाइज्ड फॉर सम पर्पज. ठीक आहे, GIS मध्ये एक इनपुट सिस्टम आहे ज्याच्या थ्रू डेटा आपण घेतो आहे, असं त्याचा अर्थ आहे. अ कम्प्युटर हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर that store the data and allow the data management and analysis and can be used to display data manipulations on the computer monitor. म्हणजे एक कम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये ह्या डेटाची प्रोसेसिंग होणार आहे. ओके, एक इनपुटसाठीचं डिव्हाइस आहे, त्याच्यानंतर कम्प्युटरचे हार्डवेअर सॉफ्टवेअर ज्याच्या थ्रू याचं प्रोसेसिंग होणार आहे, मॅनेजमेंट होणार आहे आणि त्याचं जे आउटपुट असेल ते मॉनिटरवरती दाखवलं जाणार आहे. आणि त्याच्यानंतर एक आउटपुट सिस्टम दॅट जनरेट हार्ड कॉपी इमेजेस अँड अदर टाइप्स ऑफ आउटपुट. आणि एक आउटपुट सिस्टम असणार आहे ज्याच्यावरती हार्ड कॉपी फॉर्मॅटमध्ये किंवा इतर फॉर्मॅटमध्ये आपण ज्या प्रोसेसिंग केलेल्या गोष्टी आहेत त्याचा आउटपुट दाखवू शकतो. तर याच्यापैकी कोणत्या गोष्टी ह्या GISचा भाग आहे? ठीक आहे, आता आपलं कंपोनंट्स ऑफ GIS तुम्ही आठवून बघा. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा, पीपल, प्रोसेस हे घेतलंय आणि आपण ह्या पूर्ण प्रश्नाचा एक संदर्भ बघितला. आता असं तर नाही सापडणार की एक्झॅक्ट असंच्या असे स्टेटमेंट आपल्या नोट्समध्ये किंवा पुस्तकात रिफ्लेक्ट होतील, पण म्हणणं काय आहे, ठीक आहे, याचं कहना क्या चाहते हो असं जर आपण ह्या प्रश्नाला विचारलं तर त्याचं म्हणणं तेच आहे की GIS मध्ये काय काय असणार? एक इनपुट सिस्टम असणार, हार्डवेअर्स असणार, सॉफ्टवेअर्स असणार आणि एक आउटपुट सिस्टम असणार याच्यावरती आउटपुट दिसेल. तर याचं उत्तर येईल ऑल ऑफ द अबोव. याच्यामध्ये कुठलंच स्टेटमेंट असं आपल्याला एक्स्ट्रीम वाटलं नाही की जे आपण रिजेक्ट करू, त्याच्यामुळे याचं उत्तर येईल ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, हे सर्व GISचे सबसिस्टम आहे. ओके, पुढे जाऊया. पुढे डायरेक्टली 2021 मध्ये याच्यावरती प्रश्न आलेला आहे. जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम कन्सिस्ट ऑफ डिजिटल डेटा, कम्प्युटर हार्डवेअर, कम्प्युटर सॉफ्टवेअर अँड ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, बघा आता याचं उत्तर आहे ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर आहे. ठीक आहे, याच्यामध्ये दिले D इज करेक्ट आणि D मध्ये दिले ऑल ऑफ द अबोव. ठीक आहे, हे आपण बघितलं. हा प्रश्न बघा, हा 2021 मध्ये आलाय आणि हा नक्की आपल्या नोट्समधनं जशाचा तसा आलाय. हार्डवेअर, सॉफ्टवेअर, डेटा. ठीक आहे, ह्या गोष्टी GISचा भाग आहे. तर तेच आपल्याला इथे दिले, डेटा, हार्डवेअर, सॉफ्टवेअर. ठीक आहे, बघा तर अशा पद्धतीने स्ट्रेट सुद्धा प्रश्न येत आहे आणि थोडासा विचार करून सुटण्यासारखे सुद्धा प्रश्न आहेत. ओके, पुढे जाऊया. पुढे आहे जिओ स्पेशल डेटा. ठीक आहे, आता हे मी तुम्हाला वारंवार ही टर्म सांगून झाली आहे, 2-3दा रिपीट झाली आहे माझ्याकडनं, पण पुन्हा एकदा आपण त्याची डेफिनेशन बघू, कारण सिलेबसचा टॉपिक आहे त्याच्यामुळे फक्त आपल्याला थोड्या डेफिनेशन्स माहिती पाहिजे. चुकून पुन्हा याच्यावरती प्रश्न आला तर हाताने आपला मार्क जायला नको म्हणून. तर बघा, जिओ स्पेशल डेटा याच्यामध्ये आपल्याला 2 टाईपचे डेटा लक्षात घ्यायचा आहे. एक आहे स्पेशल डेटा आणि दुसरा आहे ॲट्रिब्यूट डेटा. ओके, आता स्पेशल डेटा म्हणजे काय तर स्पेशल मधनं तुम्ही स्पेस हा शब्द आठवायचा आहे, हे मी तुम्हाला सांगितलं. स्पेशल वर्ड डिराइव्ड फ्रॉम द स्पेस. ठीक आहे, या शब्दापासून तो तयार झालाय. इट इज कॅरेक्टराइज्ड बाय पोझिशनल, लिनियर अँड एरियल फॉर्म्स ऑफ अपीअरन्स. ठीक आहे, स्पेसशी संदर्भातले डेटा आहे ज्याच्यामध्ये एखाद्या ठिकाणाची पोझिशन दाखवली आहे किंवा लिनियर अरेंजमेंट आहे म्हणजे लाईनमध्ये एक अरेंजमेंट आहे किंवा एरियल फॉर्म्समध्ये त्याचा अपीअरन्स आहे. ठीक आहे, म्हणजे कुठल्या पण शेपमध्ये एखाद्या त्याचा अपीअरन्स असू शकतो. अशा पद्धतीचा जो काही डेटा असेल त्याला आपण स्पेशल डेटा म्हणूया. ठीक आहे, आता कदाचित स्पेशल समजायला अवघड होईल त्याच्यामुळे ॲट्रिब्यूट समजून घ्यायचा. ॲट्रिब्यूट त्याच्या विरुद्ध आहे. ॲट्रिब्यूट डेटा जो आहे तो नॉन स्पेशल डेटा आहे. सगळ्यात पहिले हे लक्षात ठेवायचं आहे. इन टेबल फॉर्मॅट दॅट इज लिंक टू फीचर बाय युनिक ॲट्रिब्युशन आयडेंटिफायर. ठीक आहे, म्हणजे हा एक टेबल फॉर्मॅट मधला डेटा आहे. आता इथे तुम्ही एक्सेलचा एखादा टेबल आठवून बघा. याच्यामध्ये मी समजा तुम्हाला काही डेटा दिलाय. ठीक आहे, इथे मी तुम्हाला नद्यांची नावं दिली आहे, किती किलोमीटर पर्यंत त्यांचा एरिया आहे,
त्याच्यानंतर त्या नदीमध्ये कोणते मिनरल्स सापडतात वगैरे वगैरे, काय जी काही इन्फॉर्मेशन असेल ती सगळी मी इथे टेबलच्या फॉर्मॅटमध्ये दिली आहे. ओके, तर याला आपण काय म्हणू, नॉन स्पेशल डेटा किंवा ॲट्रिब्यूट डेटा. ठीक आहे. ॲट्रिब्यूट डेटा डिस्क्राईब द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ जिओग्राफिकल फीचर्स while स्पेशल डेटा डिस्क्राईब द ॲब्सोल्यूट अँड रिलेटिव्ह लोकेशन ऑफ जिओग्राफिकल फीचर. म्हणजे काय, ॲट्रिब्यूट डेटामध्ये त्याचे आपल्याला वैशिष्ट्य लक्षात घेण्यासारखे आहे. ठीक आहे. म्हणजे कोणतं पण फीचर आहे किंवा कुठली पण माहिती जी दिलेली आहे तिचे अजून काय काय वैशिष्ट्य आहे किंवा फीचर्स आहे हे आपल्याला ॲट्रिब्यूट डेटामध्ये बघायला मिळतात. आणि स्पेशल डेटामध्ये त्याच गोष्टीचं जे रिलेटिव्ह लोकेशन आहे ते आपल्याला बघायला मिळतं. ठीक आहे. त्याचं लोकेशन म्हणजेच काय, इन शॉर्ट एक्स आणि वाय कोऑर्डिनेट्स. ओके, हे तुम्ही नक्की आठवायचं याच्यामध्ये. ठीक आहे. स्पेशल आलं की एक्स अँड वाय कोऑर्डिनेट त्याच्यात असले पाहिजे असं आपण आठवायचं. ठीक आहे, समजण्यासाठी सोपं. ओके, तर आय होप तुम्हाला लक्षात आलं असेल स्पेशल डेटा आणि ॲट्रिब्यूट डेटा मधला फरक. ठीक आहे. आता यांना मराठीत काय म्हणता हे मलाही ठाऊक नाही, त्याच्यामुळे तुम्ही असंच लक्षात ठेवा. ओके, आता पुढे आहे कोऑर्डिनेट सिस्टम आणि मॅप प्रोजेक्शन. हे दोन छोटे टॉपिक आहे. तर बघा, कोऑर्डिनेट सिस्टम म्हणजे काय, लॉन्जिट्यूड्स अँड लॅटिट्यूड्स, अक्षांश आणि रेखांश. ठीक आहे. तर याच्यामध्ये एक्स कोऑर्डिनेट आहे आणि वाय कोऑर्डिनेट आहे. जे लॉन्जिट्यूड आहे ते एक्स कोऑर्डिनेटला आपण प्लेस केले आणि लॅटिट्यूड जे आहे ते वाय कोऑर्डिनेटला आपण प्लेस केलेले. ओके, द प्रोजेक्टेड कोऑर्डिनेटेड सिस्टम ऑन अ फ्लॅट सरफेस यूज लिनियर अँड जिओग्राफिक कोऑर्डिनेट सिस्टम ऑन द ग्लोब यूज अँग्युलर. आता बघा, याच्यामध्ये काय सांगतोय मी की जे प्रोजेक्टेड कोऑर्डिनेटेड सिस्टम असेल याच्यामध्ये ना एका फ्लॅट सरफेसवरती अरेंजमेंट केलेली आहे. ठीक आहे. म्हणजे काय की समजा एखादा मॅप आहे, तर मॅप आपल्याला माहिती आहे की मॅप कसा दिसतो. मॅप हा आपल्याला 2D इमेज आहे, तो सरळ दिसतोय. ठीक आहे. आणि त्याच्यावरती जी अरेंजमेंट केली आहे एक्स वाय कोऑर्डिनेटनुसार, तर तिला आपण प्रोजेक्टेड कोऑर्डिनेट सिस्टम म्हणतोय. याच्यामध्ये ॲक्च्युअल कोऑर्डिनेट्सपेक्षा थोडासा व्हेरिएशन येऊ शकतोय. ठीक आहे. पण जे जिओग्राफिकल कोऑर्डिनेट सिस्टम आहे हे एक प्रकारे 3D इमेज आहे आणि हे ग्लोबवरती अरेंज केलेलं आहे. ठीक आहे. ग्लोब तुम्ही बघितला असेल. ठीक आहे. पृथ्वीच्या सारखा दिसणारा जो ग्लोब असतो त्याच्यावरती याची अरेंजमेंट केलेली. ठीक आहे. आणि त्याच्यामुळे याच्यामध्ये जी ॲक्युरसी आहे ती जास्त प्रमाणात असण्याची पॉसिबिलिटी आहे. ओके, प्रोजेक्टेड सिस्टम आणि जिओग्राफिकल सिस्टम याच्यामधला हा फरक आहे. आता नॉन कोऑर्डिनेट सिस्टम याच्यामध्ये काय नाही, पोस्टल इंडेक्स नंबर दॅट इज पिन कोड. आपलं जे पिन कोड असतं हे एक प्रकारे नॉन कोऑर्डिनेट सिस्टम आहे, कारण याच्यामध्ये पिन कोड आपण त्या जिओग्राफिकल लोकेशनचं कुठलंच कोऑर्डिनेट न घेता असाइन केलेले आहे. ठीक आहे. आपण आपल्या मनाने त्या गोष्टीचे पिन कोड दिलेले आहे. ठीक आहे. जसं की आपण बघितलं असेल नाशिकमध्ये 422-101 अशा पद्धतीचा एक पिन कोड आहे. ठीक आहे. तर मग असे प्रत्येक भागाचे आपण पिन कोड दिलेले आहे. आजूबाजूचा जो असेल नाशिकचा जो 422-102 असू शकतो. ठीक आहे. असं या पद्धतीने असतील. तर लक्षात काय घ्यायचंय की हे जे पिन कोड आहे हे नॉन कोऑर्डिनेट सिस्टम आहे. याच्यामध्ये आपण लोकेशनचा त्या ठिकाणी विचार केलेला नाहीये. ठीक आहे. हे आपण आपल्या मनाने असाइन केलेले आहे. ठीक आहे. आणि सिक्वेन्समध्ये असाइन केलेले आहे, त्याच्यामध्ये असं लॉजिक ठरवलेलं नाहीये. ओके, नंतर आहे मॅप प्रोजेक्शन्स, सिलेंड्रिकल, कोनिकल आणि प्लेनर. ठीक आहे. तर हे 3 टाईपचे मॅप प्रोजेक्शन आहे. जस्ट नावं लक्षात ठेवा. मॅप प्रोजेक्शन कोणते असू शकतात, सिलेंड्रिकल, कोनिकल आणि प्लेनर. ठीक आहे. हा टॉपिक काही डिटेलमध्ये नाहीये आणि कुठलाही क्वेश्चन पण आलेला नाहीये, त्याच्यामुळे मी हे प्रत्येक गोष्ट काही सांगत नाहीये. ओके, नावं लक्षात ठेवा, विचारली तर एवढंच विचारतील. ओके, पुढचा टॉपिक आहे डेटा मॉडेल. हा आपल्या सिलेबसमध्ये सुद्धा दिलेला आहे. द डेटा मॉडेल रिप्रेझेंट अ सेट ऑफ रूल्स or guidelines which are used to convert the real world feature into digital and logical represented spatial object. ठीक आहे. म्हणजे काय की जे पण काही रिअल वर्ल्डचे फीचर्स आहे, ठीक आहे, आपण ग्राउंड ऑब्झर्वेशन करून किंवा रिमोट सेन्सिंगने आपण एखाद्या जगामधल्या एखाद्या गोष्टीची जी काही माहिती आहे जी रिअल वर्ल्ड फीचर्स आहे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल नद्या, पर्वत आणि त्याच्यानंतर टेकड्या असतील, त्याच्यानंतर लोकवस्ती असेल, त्याच्यानंतर तिथलं हवामान असेल तर किंवा माती असेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टींचं जे काही रिअल वर्ल्ड रिप्रेझेंटेशन आहे तर याला आपण जेव्हा कम्प्युटराइज सिस्टममध्ये आणण्यासाठी म्हणून कसं पद्धतीने कन्वर्ट केलं गेलं पाहिजे याच्यासाठी काही रूल्स सेट केले गेलेले आहे किंवा काही गाईडलाईन्स निश्चित केलेल्या आहे आणि त्याला आपण डेटा मॉडेल म्हणतोय. म्हणजे काय, इन शॉर्ट की जो आपला डेटा आहे ह्या डेटाला आपल्याला इन्फॉर्मेशन मध्ये कन्वर्ट करायचं आहे. ओके,
डेटाला आपल्याला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. डेटा आणि इन्फॉर्मेशन मधला फरक मी आधीच्या लेक्चर्समध्ये सांगितलाय. तर ते इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करण्यासाठी म्हणून आपल्याला जे काही रूल्स लागणार आहे त्यांना आपण डेटा मॉडेल म्हणतोय. ठीक आहे, या रूल्सनुसारच आपण डेटाला इन्फॉर्मेशनमध्ये कन्वर्ट करणार आहे. ओके, आणि त्याचे जे काही फॉर्मॅट्स आहेत त्यांना आपण डेटा मॉडेल म्हटलंय. मग आता आपल्याकडे येतात दोन पद्धतीचे डेटा मॉडेल. एक आहे रास्टर डेटा मॉडेल, दुसरा आहे वेक्टर डेटा मॉडेल. ठीक आहे, आता इथे मी पेन्सिलने लिहिलेले ग्राउंड डेटा सर्वे. तर ग्राउंड डेटा सर्वे हा एक प्रकारचा वेक्टर डेटा मॉडेल आहे. ओके, तर हे दिसत नसेल तर तुम्ही इथे नोट डाऊन करू शकता. ग्राउंड डेटा सर्वे हे वेक्टर पद्धतीचं डेटा मॉडेल आहे. आता बघा, रास्टर डेटा मॉडेल आणि वेक्टर डेटा मॉडेल. इथे मी दोन स्माइली काढले आहे. ठीक आहे, ह्या स्माइली जरी लक्षात राहिल्या तरी याच्यावरचा प्रश्न सहज सुटणार आहे. बाकी ही थेरी नाही लक्षात राहिली तरी काम होईल. ठीक आहे, पण आपण ती घेणार आहे. ओके, तर बघा, रास्टर डेटा मॉडेलमध्ये मी असा स्माइली दाखवलाय आणि वेक्टर मॉडेलमध्ये मी असा स्माइली दाखवलाय. ठीक आहे, कारण का, तर त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे म्हणून. ओके, आता आपण बघूया काय फरक आहे नक्की. तर रास्टर डेटामध्ये काय आहे की रेग्युलर ग्रीड ऑफ सेल इन स्पेसिफिक सिक्वेन्स. याचं बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे सेल, आणि इच सेल होल्ड्स डेटा दॅट इज पिक्सेल आणि इट इज नॉन स्केलेबल. म्हणजे काय की एखादी गोष्ट जेव्हा तुम्ही डेटाला कन्वर्ट करताय तेव्हा तुम्ही त्याच्यातली जी माहिती आहे ना ती काही अशा सेल्समध्ये स्टोअर करताय. ठीक आहे, आता तुम्ही सेल इमॅजिन करण्यासाठी तुमचं एक्सेल शीट इमॅजिन करा. हे तर प्रत्येकाने किमान बघितलं असेल. ठीक आहे, तर आता असं समजा की ह्या एक्सेल शीटमध्ये हे काय म्हटलं इथे मी की रेग्युलर ग्रीड ऑफ सेल. ग्रीड म्हणजे काय, तर हे जे इथे मी ड्रॉ केलं इथे की ग्रीड ऑफ सेल्स आहे इन स्पेसिफिक सिक्वेन्स. याच्यामध्ये काहीतरी एक सिक्वेन्स बनवलेला आहे. ठीक आहे, आणि याच्यानुसार आपल्याला काय लक्षात येतं की याचं बेसिक बिल्डिंग ब्लॉक जे आहे ते सेल आहे. म्हणजे ही जी एक इंडिव्हिज्युअल सेल आहे, ठीक आहे, मी जी रेडने डार्क केली, तर हे याचं बेसिक बिल्डिंग ब्लॉक आहे. आणि ह्या प्रत्येक सेलमध्ये काहीतरी पिक्सेलची व्हॅल्यू आहे. ठीक आहे, पिक्सेलची व्हॅल्यू आहे म्हणजे इथे कोणत्या तरी पद्धतीने इन्फॉर्मेशन स्टोअर केली. अशी प्रत्येक पिक्सेलसाठी किंवा प्रत्येक व्हॅल्यूसाठी इन्फॉर्मेशन स्टोअर केलेली आहे. आणि ह्या सगळ्यांचं मिळून जे कंबाईन होणार आहे त्याच्यातनं ती इमेज फॉर्म होणार आहे. ठीक आहे, येते लक्षात. आता सपोज तुम्ही एखादा फोटो आहे, ठीक आहे, तुमच्या फोनमध्ये एखादा कुठला पण इमेज असेल किंवा फोटो असेल, त्याला तुम्ही झूम करून बघा. तुम्हाला झूम केल्या लक्षात येईल की त्याच्यामध्ये तुम्हाला असे बारीक डॉट डॉट दिसतील. ठीक आहे, आणि ते सगळे डॉट म्हणजे एक प्रकारे पिक्सेल्स आहे. आणि त्या डॉटमध्ये ती व्हॅल्यू स्टोअर केलेली आहे आणि त्याच्यानुसार त्याला कलर असाइन केलाय. त्याच्यामुळे जेव्हा आपण ते झूम आउट करतो तेव्हा आपल्याला ऍक्च्युअल तो पूर्ण पिक्चर दिसतो. म्हणजे आपण झूम इन करणार, खूप झूम इन करणार, तेव्हा त्याचे पिक्सेल्स आपण क्लिअरली त्याच्यातनं काही बोध घेऊ शकत नाही. त्याला आपण पिक्सेल फाटणं असं म्हणतो. ठीक आहे, तर एका पद्धतीने हे काय आहे की नॉन स्केलेबल आहे. ठीक आहे, म्हणजे याचा तुम्ही एका सर्टन लिमिट नंतर झूम करू शकत नाही. झूम केल्यानंतर त्याच्यातलं इन्फॉर्मेशन लॉस्ट होईल. तुम्हाला ओव्हरऑल आयडिया येणार नाही की तुम्ही काय बघत आहात किंवा काय आहे. ठीक आहे, तर हे तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता आपण बघू वेक्टर डेटा मॉडेल म्हणजे काय. वेक्टर डेटा मॉडेलमध्ये काय की एरिया सेपरेटेड विथ डिफरंट पॉलिगॉन. ठीक आहे, याच्यामध्ये पॉलिगॉनचा वापर केला जातो. आता पॉलिगॉन म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये किती पण या ठिकाणी बाजू असू शकतात. ठीक आहे, आपण त्रिकोण, चौकोन ऐकले, पंचकोन ऐकले. ठीक आहे, तर अशा पद्धतीचे जे पण काही असे शेप्स आहे ज्याच्यामध्ये किती पण बाजू असू शकतात याला आपण पॉलिगॉन म्हणतोय. तर वेक्टर डेटा मॉडेलमध्ये याचा यूज केला जातो. स्टॅटिस्टिक्स कॅन बी एस्टिमेटेड फॉर इंडिव्हिज्युअल लाईन्स ऑर पॉलिगॉन्स ऑर डॉट्स. ठीक आहे, याच्यामध्ये डॉट्सचा सुद्धा वापर आहे. आता याच्यातले 3 प्रायमरी बेसिक बिल्डिंग ब्लॉक लक्षात घ्या तुम्ही. एक डॉट असू शकतो, नंतर लाईन असू शकते, नंतर पॉलिगॉन असू शकतो. ठीक आहे, तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं. जसं आपण इकडे सेल बघितलं तसं इथे हे तिन्ही सुद्धा आहे. ठीक आहे, आणि याचा एक फायदा असा आहे की हे स्केलेबल आहे किंवा याच्यामध्ये किती पण झूम करू शकतो तरी तुमची इन्फॉर्मेशन लॉस्ट होत नाही. ओके, तर अशा पद्धतीचं जे मॉडेल असतं ते असतं वेक्टर डेटा मॉडेल. ठीक आहे, थोडंसं समजायला जड आहे आणि व्हिज्युअलाइज करायला सुद्धा जड आहे, पण जस्ट तुम्ही नोट्समधनं गोष्टी लिहून घेतल्या आणि एकदा दोनदा वाचल्या तरी काही गोष्टी क्लिअर होतील. म्हणजे सिम्पल क्वेश्चन आला तर तो चुकायला नको. खूपच अनालिटिकल क्वेश्चन किंवा खूप डिफिकल्ट करून टाकलं याच्यावरती तर ते सगळ्यांचंच चुकेल. त्याच्यामध्ये विचार करायचा नाहीये. पण बेसिक एवढ्या इन्फॉर्मेशनवरनं काही प्रश्न आला तर तो चुकून द्यायचा नाही. ठीक आहे, पुढे बघूया. आता अजून आपला डिफरन्स चालू आहे. ठीक आहे, इकडे बघतो आपण वेक्टर मॉडेल. एव्हरी लोकेशन करस्पॉन्ड्स टू अ सेल, जे मी आधीच सांगितलं.
continuous varying phenomena or climate, stores image as the row and column of digital value number for each cell, area divided into pixel, and relationship of cell size and number of cell is a resolution. आणि एक्झाम्पल्स BMP, TIF, JPG, GIF. ठीक आहे, तर ज्या पण काही इमेज फॉर्मॅट्स आहे ते एका प्रकारे वेक्टर डेटाचं रास्टर डेटाचं उदाहरण आहे. ठीक आहे, रास्टर डेटाचं उदाहरण आहे. आता मेनी इकडच्या साईडला बघूया आपण वेक्टरचं. ठीक आहे, हे रास्टर होतं, इकडे वेक्टर आहे. Many attributes can be associated with each polygon representing a discrete data. Very complex data structure requires small data storage space. Data conversion fast as compared to raster data. ठीक आहे, इथे बघा रास्टर डेटापेक्षा वेक्टर डेटाचं कन्वर्जन फास्ट होणार आहे बेस्ड ऑन द ग्राउंड कोऑर्डिनेट पेअर. आणि याच्यामध्ये कोणते फॉर्मॅट असतील तर .svg, .eps, .pdf आणि .shp. याच्यातलं PDF आपल्यासाठी फॅमिलियर आहे. ठीक आहे, आता तुम्ही एक बघायचं की एक इमेज घ्यायची JPG फॉर्मॅटमध्ये आणि एक PDF घ्यायचं. ह्या दोघांना ना मोबाईलमध्ये झूम करून बघायचं. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल आता इथे मी झूम केलं, कदाचित इथे होणार नाही माझ्याकडनं. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या लेवलवर इमॅजिन करा. मोबाईलमध्ये तुम्ही इमेजला झूम करा, तुम्हाला लक्षात येईल की त्याच्यातले पिक्सेल्स फाटत आहे. पण तेच तुम्ही PDFला किती पण झूम करा, त्याच्यातले पिक्सेल्स जे आहे ते फाटत नाही. कारण का तर PDF जे आहे ते वेक्टर डेटा मॉडेलवरती बनलेले आहे आणि इमेजेस जे आहे त्या रास्टर डेटा मॉडेलवरती बनलेले आहे. ओके, तर हाच या दोघांमधला मेन फरक होता. आणि याच्यातलं आपलं हे एक्सटेन्शन लक्षात ठेवायचं ज्याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे, .shp. ओके, तर आय होप तुम्हाला मुद्दा कळाला असेल. पुढे जाऊया. आता इथे आपण काही फोटोज दिलेले आहे. ठीक आहे, आता हे काय तर हे NCERT मधला एक चार्ट आहे. ठीक आहे, NCERT दिलेलं आहे की रास्टर एंटिटी आणि म्हणजे रिअल वर्ल्डची एंटिटी दिली आहे आणि रास्टर डेटा फॉर्मॅटमध्ये ती कशी नोंद होईल आणि वेक्टर डेटा फॉर्मॅटमध्ये कशी नोंद होईल. तर जे काही पॉइंट केलेले लोकेशन्स असतील म्हणजे हॉटेल्स असतील, त्याच्यानंतर मॉल्स असतील, त्याच्यानंतर घरं असतील, त्याच्यानंतर बिल्डिंग्स असतील, त्याच्यानंतर असं समजा की माउंटेन्स असतील. ठीक आहे, तर ह्या गोष्टी आपण पॉइंटने दाखवणार आहे. ठीक आहे, आता समजा तुम्ही एखाद्या मॅपमध्ये ह्या गोष्टी कसं दाखवतो आपण पॉइंटवरती दाखवतो, तर त्या पॉइंटने दाखवलेल्या गोष्टी रास्टर एंटिटीमध्ये अशा नोंद केल्या जातील जे डाव्या हाताला दिले आणि तेच वेक्टर एंटिटीमध्ये त्या अशा नोंद केल्या जातील. इथे आपल्याला बघायला मिळतोय की इथे ग्रिड आहे. ठीक आहे, आणि प्रत्येक सेलमध्ये काहीतरी व्हॅल्यू आहे. ठीक आहे, आणि जिथे सेलमध्ये आपल्याला ते पर्टिक्युलर हॉटेल्स दाखवायचे आहे किंवा पॉइंट्स दाखवायचे आहे त्यांचे सेल आपण डार्क केलेले आहे. बाकी सगळे सेल हे ब्लँक आहे. आणि तेच आपण वेक्टर साईडला बघितलं तर XY कोऑर्डिनेटवरती ज्या लोकेशनला ते हॉटेल्स असतील तर तेवढेच कोऑर्डिनेट्सला आपण डार्क केलेले, बाकी कुठेच आपण पॉइंट प्लेस केलेले नाहीये. ठीक आहे, आता तेच खाली बघा तुम्ही लाईन्स जेव्हा आपल्याला ड्रॉ करायचे. आता पॉइंटचे उदाहरण मी तुम्हाला सांगितले इथे. ठीक आहे, पण आता लाईनचे काय उदाहरण आहे तर इलेक्ट्रिक सप्लाय लाईन आहे. ठीक आहे, जी सलग लांब लांब पसरलेली असते. त्याच्यानंतर नदी आहे किंवा पर्वत रांगा आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी कशा आहे किंवा रस्ते आहे तर हे दूरवर पसरलेले. तर हे कसे ड्रॉ केले जातील तर रास्टर एंटिटीमध्ये अशा पद्धतीने आणि वेक्टर एंटिटीमध्ये अशा पद्धतीने. ठीक आहे, त्याच्यानंतर एरियाज कशा पद्धतीने ड्रॉ केले जाणार आहे. ठीक आहे, आता इथे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे एरियामध्ये काय फॉरेस्ट आहे. ठीक आहे, म्हणजे जंगल दाखवायचं आहे. ओके, त्याच्यानंतर आपल्याला असं समजा की प्लॅट्यू दाखवायचं आहे, पठार दाखवायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला एखादं तळ दाखवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे लेक दाखवायचं आहे. ओके, तर ह्या गोष्टी जेव्हा आपल्याला दाखवायच्या त्या कशा पद्धतीने दाखवल्या जातील आणि इकडे बघा कशा पद्धतीने दाखवल्या जातील. ठीक आहे, आता इथे तुम्हाला लक्षात घ्यायचं की ही जी इमेज आहे हिला काय म्हणणार आहे आपण, याला त्रिकोण म्हणणार आहे का चौकोन म्हणणार आहे? नाही, कारण त्याच्यामध्ये खूप अँगल्स आहे. ठीक आहे, एक किंवा दोन कोण नाहीये, तर 7 ते 8 कोण आपल्याला दिसत आहे. ठीक आहे, आणि 7 ते 8 बाजू आहे ज्यांनी ते एकमेकांना जोडलेलं आहे. आणि इन शॉर्ट अशाच इमेजला आपण काय म्हणतो तर पॉलिगॉन म्हणतो. ठीक आहे, पॉली म्हणजे किती पण असू द्या. ठीक आहे, पॉलीमध्ये काही आपण फिक्स नाही करत की 3च पाहिजे, 4च पाहिजे किंवा 5च पाहिजे. ठीक आहे, किती पण साइड्स असू द्या, त्या सर्व ऑब्जेक्टला आपण पॉलिगॉन म्हणतोय. ठीक आहे, तर मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या पॉलिगॉन्स थ्रू दाखवण्यात येतील वेक्टर डेटा मॉडेलमध्ये. ओके, याच्यानंतर बघा नेटवर्क दाखवायचं आपल्याला, रोड्सचं नेटवर्क. जसं ते इलेक्ट्रिक लाईनचं आहे, जसं इथे आहे तसंच त्या पद्धतीचंच इथे आहे, फक्त थोडंसं डायग्राम वेगळी बनते. ओके,
नंतर सरफेसचं इलेव्हेशन दाखवायचं आहे. ठीक आहे, आता इथला पॉईंट लक्षात घ्या. इलेव्हेशन मध्ये काय आहे की हाईट दाखवतो आपण, म्हणजे एक प्रकारे 3D पद्धतीने हे दाखवतोय. मग काही गोष्टी ज्या असतील, समजा हा मधला भाग आहे हा जास्त वर असणार आहे आणि हा जो साईडचा भाग आहे हा त्याच्यापेक्षा खाली असणार आहे. तर तेच गोष्ट आपल्याला जेव्हा ह्या मॉडेलमध्ये दाखवायचंय, तर जे आपण जास्त हाईटवर दाखवतोय त्याला खूप डार्क केलंय आणि त्याच्यापेक्षा कमी हाईटवर जे आहे त्याला आपण ग्रे ठेवलेलं आहे. ठीक आहे, आणि तेच जर इकडे ड्रॉ करायचं झालं वेक्टरमध्ये, तर आपण त्याचे 2-3 पद्धतीचे गोल्स काढलेले आहे, ज्याच्यामधनं आपण त्याची हाईट सांगणार आहे. ठीक आहे, म्हणजे हे जे मधला गोल आहे याला आपण असं असाइन करणार आहे की हा खूप उंचीवर आहे, त्याच्यापेक्षा वरचा गोल कमी उंचीवर आहे, त्याच्यापेक्षा बाजूचा गोल अजून कमी उंचीवर आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे होणार आहे. ठीक आहे, तर हे जस्ट मी इमेज समजून सांगितली आहे. ओके, कारण का जर प्रश्न आला तर, कारण इथे एक प्रश्न बनलेला आहे पॉलिगॉन या टॉपिकवरती, म्हणून मी तो हे जे चित्र आहे हे समजून सांगतोय. ठीक आहे, तसं तो तुम्हाला लक्षात येईल. ओके, आता बघूया प्रश्न 2016चा हा प्रश्न आहे बघा. इन जिओग्राफिकल इन्फॉर्मेशन सिस्टम लँड पार्सल्स आर रिप्रेझेंटेड बाय. ठीक आहे, GIS मध्ये भौगोलिक माहिती यंत्रामध्ये लहान भाग कशा प्रकारे दाखवला जातो. आता इथलं मराठीत एखाद्याने वाचलं ना तर त्याला कळणार नाही लहान भाग म्हणजे नक्की काय विचारायचं आहे किंवा विचार करायचा आहे. ठीक आहे, तर हे इथं लँड पार्सलवरनं लगेच लक्षात आहे. लँड पार्सलला मी तुम्हाला काय सांगितलंय की समजा लँड पार्सल आहे तर ते आपण पॉईंटच्या फॉर्मॅटमध्ये नाही दाखवू शकत आहे किंवा लाईनमध्ये नाही दाखवू शकत आहे. पॉईंटमध्ये आपण एखादं हॉटेल दाखवतोय किंवा एखादं घर दाखवतोय किंवा एखादं टेकडी दाखवतोय. लाईनमध्ये आपण रस्ते दाखवतोय, नदी दाखवतोय, पर्वतरांगा दाखवतोय. पण जेव्हा आपल्याला लँड पार्सल म्हणजे एखादा सपाटीचा प्रदेश आहे, त्याच्यानंतर एखादं पठार आहे, तर अशा गोष्टी दाखवायच्या जे की आपण इथे बघितलं की फॉरेस्ट आहे. फॉरेस्ट एक प्रकारचं लँड पार्सलच आहे. मग ते आपण कोणत्या आकृतीने दाखवले, तर ते दाखवले पॉलिगॉन्सने. पर्याय क्रमांक 3 याचं उत्तर आहे. ठीक आहे, पॉईंट नाहीये, लाईन नाहीये आणि नन ऑफ द अबव नाहीये. पर्याय क्रमांक 3 पॉलिगॉन हे याचं उत्तर आहे. ओके, पुढे बघा 2017 मधला प्रश्न. विच ऑफ द फॉलोइंग डेटा इज नॉट रास्टर डेटा फॉर्मॅट. ठीक आहे, आता बघा हा खूप ऍब्सोल्यूट लेवलला जाऊन हा प्रश्न विचारला होता. खालीलपैकी कोणता फॉर्मॅट हा रास्टर डेटा फॉर्मॅट नाहीये. ठीक आहे, तर ज्यांनी थोडासा जरी अंदाज लावलाय की वेक्टर डेटा फॉर्मॅट आणि रास्टर डेटा फॉर्मॅट मधला फरक, तर मी काय सांगितलं होतं की वेक्टरमध्ये जनरली PDF आणि ज्या अशा गोष्टी ज्याला आपण झूम करू शकतो ते येणार आहे, आणि रास्टरमध्ये इमेजेस मी लक्षात ठेवायला लावलं होतं. ठीक आहे, तर मग त्याच्यावरनच हा प्रश्न आपला सुटतोय की GIF आपल्याला माहिती आहे की एक इमेज असते, TIFF ही एक इमेज असते, त्याच्यानंतर BMP ही पण एक इमेज असते. अजून आपण JPEG, जे आपण कुठला पण फॉर्म भरताना आपल्याला सांगता की JPEG किंवा JPG या फॉर्मॅटमधली इमेज अपलोड करा असं सांगतात. सही किंवा फोटो आपल्याला जो अपलोड करायला लावतो तो याच्यात असतो. ठीक आहे, तर ह्या चौघं पण जे आहे हे आहे रास्टर डेटा फॉर्मॅट. या इमेजचेच प्रकार आहे आणि त्याचेच ते एक्सटेन्शन दिलेले आहे आपल्याला. ओके, पण हे .shp हे आहे वेक्टर डेटा फॉर्मॅट, म्हणून आपलं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 .shp. ओके, पुढे बघूया 2020 मध्ये हा एक प्रश्न आलाय. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन्स रिप्रेझेंट वेक्टर डेटा टाइप्स. खालीलपैकी कोणते ऑप्शन्स जे आहेत ते वेक्टर डेटा टाइप असे लक्षात येतं आपल्याला. ठीक आहे, आता हे पण बघा, मी तुम्हाला सांगितलं होतं की इथे मी पेन्सिलने लिहिलेलं आहे. पेन्सिलने लिहिलेलं याच्याच करत आहे की नोट्स आधी बनलेली आहे, त्याच्यानंतर याच्यावरती क्वेश्चन आलाय आणि म्हणून इथे लिहिलंय की ग्राउंड डेटा सर्वे. ओके, तर ग्राउंड डेटा सर्वे हे याचं आन्सर आहे. पण याच्यात मी तुम्हाला थोडंसं लॉजिक सांगतो, कारण एक्झॅक्ट आपल्याला जसंच्या तसं इन्फॉर्मेशन मिळत नाहीये की हे कुठं दिलेलं आहे. पण आपल्याला काय लॉजिक आहे की वेक्टरमध्ये आपल्याला इमेजेसचा फॉर्मॅट नाही घ्यायचा आहे. मग इथलं इमेज, स्कॅन इमेज किंवा डिजिटल सॅटेलाइट इमेज हे आपण बघायला. आता राहता आपल्याकडे 50-50, मग एक तर डिजिटल इलेव्हेशन मॉडेल किंवा ग्राउंड सर्वे डेटा. तर याचं उत्तर आयोगाने ग्राउंड सर्वे डेटा दिलंय आणि ग्राउंड सर्वेला आपण आता लक्षात ठेवतोय की हे वेक्टर डेटा टाईप आहे. इथून पुढे तर आपण हे फिक्स लक्षात ठेवणार. आणि डिजिटल इलेव्हेशन मॉडेल बऱ्याच लोकांनी हे पण लिहिलेलं असणार जर माहित नसेल तर त्यावेळी, कारण हा आपल्या सिलेबस मधला टॉपिक आहे. ठीक आहे, सिलेबसमध्ये ह्याचं मेन्शन आहे नावाचं. मग काहींना वाटेल की हे उत्तर असू शकतं, पण ते नाहीये. तर ग्राउंड सर्वे डेटा हे याचं उत्तर आहे. ओके, इथून पुढे आपण हे लक्षात ठेवणार. ठीक आहे, ग्राउंड सर्वे डेटा हा वेक्टर डेटाचं प्रतिनिधित्व करतो, भूपृष्ठ सर्वेक्षण डेटा. ठीक आहे, बघा डेटाला पण मराठीमध्ये डेटाच म्हटलेला आहे. ओके,